आणि ज्या गोष्टीचा हेतू चांगला असतो ती गोष्ट दीर्घकाळ टिकते आणि याची प्रचिती मलाही आहे, तुम्हालाही आहे. बरं, ह्या सगळ्या याच्या मागची मुख्य भूमिका कोणाची आहे? माधुरीताईंची. पुन्हा नावात मा, आई. मा म्हणजे आई आणि धुरी या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, अग्रगण्य. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर सकल तीर्थांची धुरे जिएका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोध कीजे. सगळ्या तीर्थात श्रेष्ठ तीर्थस्थान आई वडील आहे. मी फक्त धुरे शब्दाचा अर्थ सांगतो. आई आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये आणि श्रेष्ठ आहे. आणि एकदा का व्यासपीठावरती आणि माझा सन्मान कोणाच्या हस्ते होणार हे मलाही थोडस उत्सुकता लागली होती की यांच्या हस्ते माझा सन्मान कोणाच्या हस्ते. आता माझी माय, माझी आई सरस्वती नाहीये, परंतु क्षणभर का होईना माझी आई ज्यांच्यामध्ये मी पाहिली अशा माधुरीताई. आणि असं वाटलं की आपण मोठे नाही आहे, अजूनही आईचा आशीर्वाद आहे. त्यानंतर प्रमुख पाहुण्या आमच्या शर्मिलाताई. पुन्हा नावात शर्मिला आहे. बोलण्यामध्ये थोडासा जो एक अस्सल खानदानी लाजरेपणा आहे तो त्यांच्यात होता, परंतु पुन्हा एकदा त्यांनी 2-3 गोष्टीच्या महत्त्वपूर्ण सांगितल्या. आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी मला ऐकलं होतं, मला आवर्जून त्यांनी सांगितलं की त्या दिवशीचं मला आवडलं आणि आताही मला आवडेल. पण महत्वाची भूमिका, तुम्ही कोणतेही काम करा, कसली जबाबदारी माझ्यावरती द्या, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि आडनावाने बाबर, बाबर या शब्दाचे बाब महत्वाची, ती बाब फार महत्वाची. तुम्ही जे बोलतात ना की तुम्ही कार्यक्रम करा, मी तुमच्या पाठीशी आहे, तर मला ती बाब फार आवडली. आणि म्हणून तुमचंही विशेष कौतुक आणि तुम्हालाही वंदन. कार्यक्रम व्याख्यान होण्यासाठी कोणीतरी दुआला, कोणीतरी कोऑर्डिनेटरला, कोणीतरी संबंधीला. आणि ही भूमिका बजावली ती आमचे लायनमधले अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व सलीमजी शिकलगार, ज्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. लायन्स क्लबमध्ये 1 महिन्यापूर्वी हाच विषय घेऊन मी 3 मिनिटं बोललो. लायन्स क्लबमध्ये आमची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये तो विषय होता 1 in million. आता मिलियन त्याच्यानंतर खरं तर 1 in billion होतं. बिलियन म्हणजे 100 कोटी, मिलियन म्हणजे 10 लाख. आता त्याचं मराठी भाषांतर करायचं जर झालं तर 10 लाखात 1, कोटीत 1, ते काही आपल्या कानाला बरं वाटत नाही. आणि म्हणून एक अस्सल आपल्याकडचा शब्द आहे जो अध्यक्षांनी बरोबर घेतला. चांगली गोष्ट झाली तर आपण लाखात 1 झालं, चांगलं बोलणं झालं, काय गोष्ट बोलला तुम्ही, काय मुद्दा मांडला, लाखात 1, काय माणूस आहे, लाखात 1. म्हणून आम्ही ते 1 in billion बाजूला ठेवलं आणि सलीमजी आणि आमचे अयराव याच्यातून व्याख्यानाचा विषय जो मूळ इंग्लिशमध्ये होता तो आपण मराठीत आणला लाखात 1. बरं, त्यातून एक लाखात 1 काय आहे, श्रोत्यांचा संभ्रम दूर व्हावा म्हणून पुढे जोडलं आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकता येण्यासारखं. या विषयाला आपण नंतर पुढे 1-2 मिनिटात सुरुवात करू. अनेक मंडळी याच्यामध्ये माझा परिचय करून दिलेले अजितराव देशपांडे, त्यानंतर अर्थात अध्यक्ष जे आहेत त्यांची सगळी टीम आहे. आणि खरंच तुम्ही आहात, आता तुम्ही समोर आहात म्हणून मी कौतुक करत नाही, तुम्ही इथे नसते तरी माझ्या बोलण्यात हा मुद्दा होताच की ही सगळी मंडळी आहे. म्हणून भोसरी किंवा पिंपरी चिंचवड किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे एक वैचारिक विचारांची देवाणघेवाण जागा होतोय आणि त्याचा हा परिपाक. काले व्याख्यान झालं, आजही आहे. आता फारसं मी न हे करता दिलेल्या नियोजित वेळेमध्ये मला फोटोग्राफरांचं सुद्धा विशेष कौतुक वाटलं. त्यांनी लगेच फोटोमध्ये माणूस खाली झालोय तर त्याला आधाराचा लगेच कशी उंची वाढवायची हे त्याला म्हणायचं कल्पकता, प्रेझेन्स ऑफ माइंड. आमचे कुटे सर आहेत, ढवळेश्वर सर आहेत, अनेक मार्गदर्शक मंडळी. आणि तुम्ही प्रत्येकजण, खरं तर तुम्ही प्रत्येकजण माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, वंदनीय आहात. तुमच्या पुढे बोलणं हे थोडंसं धारिष्ट्याचं ठरेल, परंतु तरी सुद्धा सांगतो की माझा मूळ जो काही सुरुवात आहे ती सूत्रसंचालक म्हणूनच आहे.
त्यामुळे मला प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालक काय बोलतात तिकडे माझं फार लक्ष असतं. म्हणून उज्ज्वलाताई तुम्ही फार छान पद्धतीने अत्यंत चांगल्या चौकटीत सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात चांगली झाली. एकदा का श्री गणेश चांगला झाला की त्याची उंची वाढत जाते. म्हणून तुमचंही विशेष कौतुक करतो. मार्गदर्शक राज्य आहे आणि या सगळ्या गोष्टीला पुन्हा एक शाश्वत स्वरूप देणार. मी आता बोलणार तुम्ही ऐकणार, परंतु याला अक्षर रूप देणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे आमचे प्रतिनिधी गांधीकर. त्यांनाही वंदन करतो. कारण काही शब्द आपल्याकडून सुटतात, त्यांच्या लेखणीतून सुटत नाही आणि म्हणून बातमी कशी असावी त्याचा आदर्श वस्तुपाठ जर बघायचा असेल ना तर गांधीकर सरांची बातमी बघावी. हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. व्याख्यान मला आयोजित करणं टिकवणं. आजचा जमाना हा रीलचा जमाना आहे आणि रीलच्या जमान्यामध्ये सेकंदावर आलो आपण. त्यामुळे मी जर एखादा मुद्दा बघत असेल आणि मला जर नाही आवडलं तर मी या बोटाने त्याला असं वर उडवतो. मोबाईलमध्ये असं एका सेकंदात नाही आवडलं पण याच्यात पुढे लगेच पुढे. म्हणजे आपण काही गोष्टी काही सेकंद पुढून ठेवतो. अशा जमान्यामध्ये एक तास एखाद्या व्यक्तीला ऐकणं हे केवढं मोठं, म्हणजे त्याला संयम किती लागत असेल, पेशन्स किती लागत असेल आणि तो पेशन्स तुमच्यामध्ये आहे आणि ह्याही जमान्यामध्ये ह्याही कालावधीत हे सगळं टिकून आहे याचा मला विशेष आनंद आहे. या सगळ्या गोष्टीला जर उपमास द्यायची झाली या सगळ्या गोष्टीला तर आमच्या गुरुवर्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि अशा सोसाट्याच्या सुटलेल्या वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा तुळशीमध्ये लावलेली निरांजन विझू नये म्हणून पदराचा आरोसा करण्याची जी कृती आहे ती कृती म्हणजेच या व्हॉट्सअपच्या जमान्यात सुद्धा व्याख्यानमालेचा नंदादीप केवळ ठेवण्याच्या कृती आहे आणि हे मातृत्व करतात. म्हणून इथे ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही विशेष वंदन करतो आणि माझ्या लाखात एक व्यक्तिमत्व जी काय आता मला इथून पुढच्या पाऊण तासामध्ये जी काही गोळा करता येतील त्यातली काही गोंधळीतून निघून पण जातील, परंतु जी महत्वपूर्ण आहे काही एकदम पुराण काळातली, काही थोडीशी अलीकडची, काही एकदम आत्ताच्या काळातली अशी काही लाखातली एक व्यक्तिमत्व तुमच्यापुढे त्या व्यक्तिमत्वातले काही महत्वपूर्ण गुणधर्म आपल्या पुढे मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानव. 100त एक शूर असू शकतो, 1000त एखादा पंडित असू शकतो, 10,000मध्ये वक्ता असू शकतो, पण त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दाता भवति मानव. खरं तर 10,000च्या पुढे 10,000च्या पुढे लाख हा शब्द येतो आता वक्ता दशसहस्रेषु, पण पुढे असं म्हटलं नाही संस्कृतकाराने सुभाषितकाराने की लक्षेषु असं काही म्हटलेलं नाही, पण त्याच्या पुढे जो शब्द आहे दाता भवति मानव. म्हणून माझ्या या श्लोकाचा आधार घेऊन जर मी मुद्दा मांडायचं ठरलं तर जर तुम्हाला लाखात एक, 10 लाखात एक, कोट्यात एक व्हायचं असेल तर दाता भवति मानव, दात्याची मानव आहे. म्हणून आज जर तुम्हाला मला लाखात एक, कोट्यामध्ये एक मध्ये व्हायचं असेल तर दाता होणं हे या संस्कृत सुभाषिताचा महत्वपूर्ण अर्थ आहे. त्यामुळे द्यायला शिका. काय द्यायला शिका? तुमच्याकडे जे आहे ते द्यायला शिका. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे मलाच कमी, मी काय देऊ? तुमच्याकडे शब्दांचं दान आहे ते तुम्ही पदरात टाका. तुमच्याकडे जर का संपत्ती असेल तर त्यातली थोडीशी संपत्ती दान करा. तुमच्याकडे काहीच नसेल तर निदान हसण्याचं दान करा, रक्तदान करा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला देता येतील, कारण आनंद देण्यात आहे. लाखात एक व्हायचं असेल तर द्यायला शिका. हा महत्वपूर्ण भाग आहे. मी लाखात एक व्यक्तिमत्व घेणार आहे, पण आज तुम्हाला मला सुद्धा देण्यासाठी जर का माझ्याकडे काय असेल आणि जर तुम्ही ते दिलं तर तुम्ही लाखात एक होऊ शकता, कारण दात्यांची मानव आहे. एक मुलगा छोटासा आईस्क्रीमच्या दुकानात जातो आणि त्या आईस्क्रीमच्या दुकानात गेल्यानंतर त्या आईस्क्रीम वाल्याला विचारतो की ही आईस्क्रीम कितीची आहे? तो सांगतो ही आईस्क्रीम 10 रुपयाची. पुढे गेल्यानंतर ही आईस्क्रीम कितीची? 15 रुपयाची. तो मुलगा जातो, खिशातले पैसे मोजतो, परत येतो, परत त्याला ते विचारतो ही केवढ्याची आहे, ही केवढ्याची आहे. आता त्या आईस्क्रीम वाल्याला थोडंसं वाईट वाटतं आणि तो बारे तुझ्याकडे निदान काय पैसे आहे तुझा अंदाज घे आणि मग मला विचार. तू सारखं सारखं विचारून मला बोर करू नको किंवा मला त्रास देऊ नको. तुझी ऐकत आहे का? नसेल तर मला तसं सांग. आणि मग तो मुलगा येतो आणि तो सांगतो की मला ही 10 रुपयाची आईस्क्रीम दे.
रुपयाची आईस्क्रीम तो मुलगा घेतो आणि त्याला असं वाटतं की आता तो मुलगा आपल्याला 10 रुपये देईल, पण तो मुलगा त्याच्याकडचे 15 रुपये त्या आईस्क्रीम वाल्याला देतो आणि सांगतो की 10 रुपये आईस्क्रीमचे आणि वरचे 5 रुपये कीप द चेंज. आता मला सांगा की त्या आईस्क्रीम वाल्याला क्षणभर असं वाटलं असेल की हा मुलगा आहे, याची ऐकत नाही. पण लक्षात घ्या, 15 रुपयाची आईस्क्रीम खाण्याच्या ऐवजी 10 रुपयाची आईस्क्रीम खाल्ली आणि 5 रुपये त्याने दान केले. हा लाखात एकच व्यक्तिमत्व आहे असं मला त्या ठिकाणी. त्याने 5 रुपये डोनेट केले, 5च. पण 5 रुपयात सुद्धा तो लाखात एक होऊ शकतो. आता लाखात एक व्यक्तिमत्व जर बघायची झाली तर मी थोडंसं अगदी पुराण काळाचं, आणि पुराण काळामध्ये मला पहिलं व्यक्तिमत्व जे मला भावलं. खरं तर लाखात एक लाखो माणसं आहे, पण अगदी पुराण कालावधीमध्ये, व्यासांच्या कालावधीमध्ये व्यासांचा मुलगा शुकमुनी, या शुकमुनींचं मला पहिलं उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल. त्याचं कारण असं आहे की जन्माला येणं ही एक अत्यंत अद्भुत आणि आनंददायी गोष्ट असते. जरी आईसाठी ती त्रासदायक असली आणि आपण साधारणपणे 9 महिने 9 दिवसात आपलं जन्माला येण्याचं जे काही कार्य होत राहतं. अगदी काही मेडिकल हे झालं मागे पुढे तर 2-3 दिवस मागे पुढे होतात. फार कधी कधी इमर्जन्सी आली तर 7व्या महिन्यात डिलिव्हरी होते. परंतु मी तुम्हाला जे उदाहरण देणार आहे ते शुकमुनींचं, ते 9 महिने 9 दिवसात सुद्धा आईच्या पोटातून बाहेर आले नाही. 1 वर्ष झालं तरी बाहेर आले नाही. 1, 2, 3, 4, 5 असं करत करत 12 वर्ष ते आईच्या पोटात. आणि 12 वर्ष परत विनंती केली व्यासांनी, अरे तू ये. माता विनंती करते, अरे बाळा तू जन्माला ये, तुझ्या जन्माची मी वाट पाहते. पण त्या ठिकाणी त्या बाळाला म्हणजे जन्माच्या अगोदर त्या बाळाची प्रगल्भता अशी होती, ते बाळ कशाला घाबरत होतं बाहेर यायला? ते बाळ मायेला घाबरत होतं. आणि ते असं म्हणालं की बाहेर आलं की मी मायेमध्ये अडकून पडणार. आणि ही माया फार भयंकर आहे. ही माया जी आहे ती तुमच्या ज्ञानावरती पांघरून घालते आणि तुमचं जे स्वप्न आहे, तुम्ही कोण आहात हे झाकून टाकण्याचं काम ही माया करते. म्हणून मला या जगातच यायचं नाही. आणि मग स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथे आले, प्रार्थना केली, अरे बाळा तू बाहेर ये. तू बाहेर आला तरी माया तुला काही करू शकणार नाही, म्हणून तू बाहेर आहे. मग 12 वर्षाच्या नंतर म्हणजे मला सांगा, आईच्या पोटात 12 वर्ष राहणारं हे व्यक्तिमत्व बाहेर येण्यासाठी मायेला घाबरत होतं. पण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलं की तू जर का बाहेर आला तर तुला मायेचं पांघरून काही करणार नाही. म्हणून मग शुकमुनी बाहेर आले आणि आले ते असेच पळत सुटले. परंतु इतके निर्विकार होते की या जगातली माया त्यांना बांधू शकली नाही. आणि म्हणूनच परीक्षित राजाला भागवत सांगण्याचं महत्वपूर्ण काम कुणी केलं असेल तर शुकमुनींनी केलं. माझं लाखातलं पहिलं व्यक्तिमत्व शुकमुनी, जे जन्माला येते ना 12 वर्षानंतर, त्यांच्याबद्दलही आपल्याला खूप सांगता येईल. परंतु मला कमीत कालावधीत जास्तीत जास्त व्यक्तिमत्व सांगायचं. त्याच्या पुढचं एक व्यक्तिमत्व मला तुम्हाला आवडून सांगायचं. मुद्दामून मी या रीलच्या जमान्यामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरच तुम्ही ऐकू शकाल की ज्या फारशा माहीत नाही. आणि जर माहितीच्या गोष्टी सांगितल्या तर मग मात्र आपली चुळबुळ होऊ शकते. म्हणून माझी जबाबदारी आहे की जरा काळाच्या पलीकडच्या, जरा थोड्याशा वेगळ्या अशा गोष्टी सांगितल्या तर आपल्याला ते ऐकण्याची उत्सुकता लागते. वाचस्पती मिश्रा नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले, वेदांतावरती ग्रंथ लिहित होते. आई तारुण्याच्या कालावधीत त्यांचं लग्न झालं पण संसारात लक्ष नव्हतं आणि ते लिखाणामध्ये मग्न झाले. वेदांतावरचा ग्रंथ होता आणि वेदांताचा ग्रंथ लिहिताना ते इतके मग्न होऊन गेले की त्याला कशाचंच भान राहिलं नाही. आई तारुण्यामध्ये लग्न झालं, ती लग्न होऊन ती पत्नी भामती, त्यांची पत्नी, बघा पतिव्रता कशी असते ते भामतीकडे बघून आपण शिकावं. त्या भामतींनी काय केलं, सलग 18 वर्ष ते लिहित होते. सलग 18 वर्ष वेदांतावर कुठलाही भामाने. आणि त्यांना काय लागलं तर भामती फक्त घेऊन येत होती. आणि काय करत होती भामती, तर त्यांच्या समोर असणारा जो दिवा आहे त्या दिव्याची जी ज्योत आहे ती कमी व्हायला लागली तर त्याच्यामध्ये तेल घालण्याचं काम भामती करत होती. आणि 18 वर्षानंतर जेव्हा तो वेदांतावरचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ लिहून झाला आणि मग त्यांनी बाजूला पाहिलं की कोणतरी उभा आहे. आणि मग त्या वाचस्पती मिश्रांनी सांगितलं, आपण कोण आहात माता, आपण कोण आहात? आणि मग त्यांनी सांगितले की मी तुमची अर्धांगिनी आहे
18 वर्षापूर्वी तुमच्याशी लग्न केलंय आणि 18 वर्ष लग्न केल्यानंतर तुमच्या कार्यामध्ये व्यत्यय नको म्हणून मी इथे बाजूला उभी आहे. या निरांजनामध्ये तेल घालण्याचं काम करते. मी तुमची पत्नी आहे. खरं तर ह्या पत्नीला आपण काय म्हणणार? नाकात एक म्हणणार का पोट्यात एक म्हणणार? आपल्या पतीच्या सेवेसाठी अखंडपणे उभी राहणार. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर पतीची या माता अनुसरणी पतिव्रता आहे. आणि त्या वाचस्पती मिश्रांनी सांगितलं की जर इतक्या वर्ष तू माझी सेवा करून जर माझ्या समोर माझ्या ग्रंथ लेखनाला तू सहकार्य केलं असेल तर मी जो ग्रंथ लिहिलाय त्या ग्रंथाला नाव मी भामती देतो. आणि म्हणून वाचस्पती मिश्रांनी त्यांचा वेदांचा सर्वात मोठा ग्रंथ लिहिला त्याचं नाव भामती दिलं. तो आजही भल्या भल्या पंडितांच्या कळण्याच्या पलीकडे. ही दोन व्यक्तिमत्व जुनी झाली. आता मी अलीकडच्या व्यक्तिमत्वांकडे येतो. वारकरी संप्रदायाशी आपण सगळे निगडीत आहोत आणि म्हणून लाखात एक व्यक्तिमत्वामध्ये जर मला आता सुरुवातच करायची झाली आणि अगदी थोड्याशा अलीकडच्या काळातली तर मला संत मान द्यायशिवाय मला दुसरा पर्याय सापडत नाही. आणि म्हणून माझं पहिलं लाखातलं एक व्यक्तिमत्व कोण असेल तर त्या संत सम्राट ज्ञानोबा. पण त्यांच्याही अगोदर संत सम्राट ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अमृतानुभव त्यांचा माहिती आहे. हरिपाठ माहिती आहे. ज्ञानोबांची गाथा सुद्धा आहे बरं का. तुकोबरायांचीच गाथा आहे असं नाही. ज्ञानोबरायांची अभंग गाथा सुद्धा एक आहे. फसायला नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. पण या ज्ञानोबरायांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला परिचित आहेत. पण स्वतः ग्रंथ वाङ्मयाची निर्मिती करण्याची क्षमता असून सुद्धा आपण स्वतः वाङ्मय न निर्माण करता आपल्या धाकट्या भावाकडून आपल्या शिष्यांकडून वाङ्मय निर्मितीचं महान कार्य करून घेणारे संत ज्ञानोबरायांचे गुरु संत निवृत्तीनाथ हे ज्ञानोबरायांच्या सारख्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. त्याचं कारण असं आहे. आजकाल बघा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ. मोठ्या भावाला आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी तो धावपळ करतो. बऱ्याच वेळेला आपलं नाव येण्यासाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी पुढे येत असतो. परंतु जर आपल्या शिष्याकडून एवढं कर्तृत्व करून घेण्याची क्षमता असेल तर निवृत्तीनाथ काहीही न करता फारसं काही न करता निवृत्तीनाथांचे सुद्धा अभंग आहेत पण फार मोजके आहेत आणि ते निवृत्तीपरच अभंग आहे. परंतु निवृत्तीनाथ ज्यांनी आपलं सर्वस्व आपल्या बंधूंना आपल्या धाकट्या भावाला आणि आपल्या शिष्याला दिलं. निवृत्तीनाथ हे खऱ्या अर्थानं मोठे आहे. आणि मग माऊलींचं मोठेपण आपण काय वर्णन करावं? माऊलींच्या मोठेपणाबद्दल सांगायचं झालं तर आज तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांच्या कंठस्थ असणारी ज्ञानेश्वरी ती प्रत्येक ओळी जी आपलं सगळं सर्वस्व बदलून टाकू शकते. ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे तर ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सरस्वतीच्या गळ्यातील मंगळसूत्र. आणि या सरस्वतीच्या गळ्यातील मंगळसूत्र जर बाजूला काढून ठेवलं तर मराठी सुद्धा सरस्वती सुद्धा एका विद्वासप्रमाणे कुरूप दिसू शकते. इतकं महान वाङ्मय संत सम्राट ज्ञानोबरायांनी निर्माण केले. म्हणून ज्ञानोबराय मोठे आहेत का? नक्कीच मोठे आहेत. परंतु त्यांचं मोठेपण मला सांगण्याचा एक वेगळा मुद्दा आहे की जन्माला आल्यापासून तर अगदी जीवनाच्या अंतिम प्रत्येक टप्प्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाला त्रास आणि त्रासच सहन करावा लागला. प्रत्येकाने त्रास आणि त्रासच दिला. परंतु जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिताना अभंग गाता लिहिताना किंवा अमृतानुभव लिहिताना या व्यक्तिमत्वानं या संत सम्राट ज्ञानोबरायांनी जगाला ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल एकही अपशब्द कुठेही वापरलेला नाही. तुम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरी उलगडून काढा. आज आपल्याला जर कोणी एखादा अपशब्द वापरलं तर आपण डोक्यात ठेवून त्याला कधीपण प्रत्युत्तर द्यायचं याची मानसिकता आपल्या डोक्यात चालू असते. अलीकडच्या काळात काही लोक जेलमध्ये गेली तर तिथं सुद्धा विचार करत असतात मला कोणी त्रास दिलाय त्याची कुंडलीच मी बाहेर काढतो. अशा या कालावधीमध्ये भिक्षा तर सोडाच पण वाढलेल्या भिक्षेमध्ये माती टाकणारी अशी मंडळी मांडे खाण्यासाठी खापर मिळवून देणारे विसोबा खेचर याच विसोबा खेचरांना ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या उंच पदावर नेऊन ठेवलं की संत नामदेवांच्या गुरुस्थानी नेऊन ठेवलं. म्हणजे सर्व खलप्रवृत्तीची जी माणसं आहेत बरं या सगळ्या माणसांसाठी काय मागावं तर पसायदान मागावं. स्वतःसाठी काही मागितलं बिलकुल नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं काही वाटोळं व्हावं त्यांचं नुकसान व्हावं त्यांना काहीतरी त्रास व्हावा. अरे इतकी क्षमता ज्ञानोबरायांच्या मध्ये होती की ज्ञानोबरायांनी एक कटाक्ष जरी टाकला असता तर त्रास देणारे भस्म होऊन गेले असते. एवढे सामर्थ्य असताना सुद्धा क्षमा दया यांनी ज्यांचा अंतकरण भरलेला आहे असे संत सम्राट ज्ञानोबराय
लाखातच एक मेवा द्वितीय आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांना वंदन. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. संत सम्राट ज्ञानोबरायांचं वर्णन संत एकनाथ करतात. संतांचं वर्णन संतच करू शकतात. आणि म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थी. गीतेवरचं सर्वोत्तम भाष्य शंकराचार्यांनी सुद्धा गीतेवरती भाष्य केलंय. पण ज्ञानेश्वरी इतका गोडवा ज्ञानेश्वरीत नाही असा विषयच नाही. संत सम्राट ज्ञानोबरायांचं वय 16 वर्ष. खरं तर त्यांचं 16च वर्ष वय होतं. नियतीने त्यांना 16च वर्ष वय दिलेलं. पण 22 वर्ष ज्ञानोबरांनी केले. 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साक्षात यमदूत माऊलींना न्यायला आले. आता माऊलींना घेऊन जायचं. परंतु त्याच तिथं शेजारी छोटीशी बहीण मुक्ताई बसली होती. त्या यमराजाला मुक्ताईने अशी 2 बोटे दिली. हे सामर्थ्य संतात असतं बरं का. काळावरही ज्यांची सत्ता आहे असे फक्त संत असतात. मुक्ताईने 2 बोटे केली. यमाला कळून चुकलं. आत्ता लगेच ज्ञानोबरायांना घेऊन चालणार नाही, अजून 2 वर्ष थांबा. त्या 2 बोटाचा अर्थ यमाने घेतला 2 वर्ष थांबा. यमराज गेले. माऊलीने अजून पुढे कार्य सुरू केलं. 2 वर्षानंतर पुन्हा यमराज आले. त्यावेळेला सोपान काका तिथं बाजूला बसले होते ज्ञानोबरायांच्या. त्यांच्याही लक्षात आलं समोर यमराज आलेले, माझ्या ज्ञानोबरायाला घेऊन जाणार आहेत. पुन्हा सोपान काकांनी 2 बोटे केली. यमाचा लाईलाज झाला. यमाला वाटलं अजून 2 वर्ष थांबायचं. 16 2 18 2 20 झाले. पुन्हा 2 वर्षांनी तोपर्यंत माऊलींनी पुढचा अमृतानुभव घेऊन झालं. त्याच्यानंतर पुन्हा 20व्या वर्षी यमराज आले. आता मात्र संत निवृत्तीनाथ होते. त्यांचा अधिकार तर मोठा होता. त्यांनी पुन्हा 2 बोट केली. असं करत करत की 2 बोट करत बेत्रिक 6 वर्ष ज्ञानोबरायांचं आयुष्य वाढून मिळालं. आणि मग 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ही इतकी त्यागाची मूर्ती, इतकं भावंडांचं प्रेम जगात कुठं असू शकतं. आणि मग खऱ्या अर्थाने त्या 2 बोटांचा अर्थ खरं तर तरी सुद्धा ज्ञानोबराय संजीवन समाधी घेतली म्हणजे काय ज्ञानोबराय गेले थोडंच आहे. त्या 2 बोटांचा खरा अर्थ फक्त 2 वर्षी नव्हती, तर त्या 2 बोटांचा अर्थ होता जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ज्ञानोबराय या पृथ्वीतलावर आहे. ज्ञानोबराय. आणि म्हणून आजही तुम्हाला ज्ञानोबरायांची भेट घ्यायची असेल तर संजीवन समाधीवरती तर डोकं टेकवाच टेकवा. पण ज्ञानेश्वरीतली कुठलीही ओवी काढा, तुम्हाला ज्ञानोबरायांशी संवाद करता येऊ शकतो. तुम्हाला ज्ञानोबराय त्या ओवीतून तुमच्याशी बोलतील. हे ज्ञानोबराय. आता ज्ञानोबरायांच्यावर बोलायला लागलं तर अजून वेळ जाईल. पण काय केलं तर ताटीचे अभंग लिहिले. आता ताटीच्या अभंगातली गंमत तुम्ही लक्षात घ्या. कोणाला असं वाटेल की ज्ञानोबराय खरोखर रुसले. ज्ञानोबरायांना जगाने त्रास दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी लावून घेतली. अरे इतका त्रास सहन करणारे ज्ञानोबराय रुसतीलच कसे. ज्ञानोबराय जगाला कंटाळून दार लावतीलच कसे. पण तीही त्यांची एक लीला होती. या निमित्ताने आपल्या धाकट्या बहिणीकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचं वाङ्मय निर्माण व्हावं म्हणून ज्ञानोबरायांनी केलेली ती लीला होती. ताटीच्या अभंगातलं हे मर्म आपण जर लक्षात घेतलं तर ती मुक्ताई 11च अभंगामध्ये संत सम्राट ज्ञानोबरायांना ताटी उघडायला भाग पाडते. आणि जे 11 अभंगातलं जे काही वाङ्मय ते वाचण्यासारखं आहे. मुक्ताई सुद्धा सर्वश्रेष्ठ. संतांच्या मांदियाळीचं पुढचं नाव घ्यायचं असेल तर संत एकनाथ. मगाशी मी सांगितलं ज्ञानोबरायांचं वर्णन केलं संत एकनाथांनी. काळावर सुद्धा संत आहे. सत्ता ज्यांची आहे. संत एकनाथांचं आयुष्य काळ संपला. आता मी सांगितलं ज्ञानोबरायांचं आयुष्य काळ वाढून मिळालं. संत एकनाथांचं आयुष्य संपलं. संत एकनाथ गेले म्हणजे पार्थिव शरीर सोडलं. थोडक्यात आपल्या भाषेत मृत्युमुखी पडले. तिरडी उचलली आणि तिरडी निघाली. आता मला सांगा संत एकनाथ म्हणजे ब्राह्मण कुटुंबातले. पण ब्राह्मण कुटुंबातले असून सुद्धा ब्राह्मणांच्या मध्ये असणाऱ्या दुर्गुणांच्या वरती त्यांनी त्यावेळेला प्रहार केलेला होता. आणि प्रहार केलेला असल्यामुळे जे खांदेकरी होते ते खांदेकरी चर्चा करत होते. बघा प्रेत यात्रेत सुद्धा लोक काय बोलतील, कोणाच्या मनात काय विकल्प सांगता येत. ते खांदेकरी होते. म्हणजे आयुष्यभर आपल्याला नावं ठेवली यांनी, पण शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं की नाही. संत एकनाथांना कळलं असते. आता ते संत महात्मेच होते. ते उठून उभे राहिले तिरडीवर. उठून बसले. ठेवा खाली ठेवा. तुम्हाला जर असं काही वाटत असेल ना मला तुमचा खांदा बिंदा काय नको, मला उतरा खाली. आणि परत त्या गेलेल्या व्यक्ती परत आले. आता परत आले. परत मग कालावधी योग्य पाहिला आणि त्यांनी पुन्हा एकदा मृत्युमुखी पडली. म्हणजे पुन्हा पार्थिव शरीर सोडलं. पार्थिव शरीर सोडलं. पुन्हा तिरडी चालली. पुन्हा प्रेत यात्रा चालली. तिथं एक आई
आपल्या लेकीला बाहेर घेऊन चालली आणि नेमकी ती बाहेर घेऊन जायला आणि ते प्रेतयात्रा आहे. आता पुन्हा महिलांच्या डोक्यात काय विकल्प आहे सांगता येत नाही. कोण तुम्ही सोडू ना, कोण काय केलं ते न विचार करता सहज एखादी माता म्हणाली की ह्याही बाबाला आजच्याच दिवशी जायला मिळालं का, मी माझ्या लेकीला माहेराला घेऊन चालले होते. हा आजच्या दिवशी म्हणजे थोडक्यात अपशकून झाला. हे कानावर शब्द पडले नाथांच्या, नाथ महाराज उठून बसले पण आहे. आणि मग सांगितलं ठीक आहे, तुम्ही वाटल्यास तुमच्या लेकीला माहेर घेऊन द्या, मी माझं जाणं कॅन्सल करतो, पुढे ढकलतो, पोस्टपोन करतो. काय कानावर सत्ता. भगवत ही महाराष्ट्राची भूमी संत भूमी आहे, उत्तरेकडची देवभूमी. तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं उत्तरेकडे जाताना देवभूमी में आपका स्वागत आहे असं म्हटलं जातं. पण महाराष्ट्रात येताना पुन्हा कमांड लागते संत भूमी में आपका स्वागत आहे. ही महाराष्ट्राची भूमी. माझे आवडतं वाक्य, महाराष्ट्रात होऊन गेले संत, संतांनी दिले ग्रंथ, ग्रंथ दाखवतात पंथ, त्या पंथाने वाटचाल केल्यानंतर मिळतो भगवंत, भगवंत मिळाल्यानंतर होतो जीवन मरणाचा अंत. म्हणून माझा महाराष्ट्र श्रीमंत. ही महाराष्ट्राची श्रीमंती. सर्वसामान्य माणसाला त्रास झाला तर तो देवाकडे जातो, पण देवालाही जेव्हा कर्मेण असं वाटतं ना तेव्हा त्याला संतांकडे यावं. ज्ञानोबराय तुकोबरायांना भेटायला भगवंत परमात्माला यावं लागेल, त्याला ओढ लागेल. कार्तिकी एकादशी आल्यानंतर पहिली एक एकादशी तिकडची आहे आणि एक एकादशी माऊलींची आहे. काय प्रेम असेल. म्हणून भगवंताला सुद्धा ज्यांच्याकडे येण्याची ओढ लागते ते संत महात्मे किती मोठे असतात. संत तुकोबरायांकडे येऊ, संत तुकोबरायांचं सुद्धा सामर्थ्य काय वर्णन करावा. गाथा पंचवेद म्हटलं जातं गाथा. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी थोडीशी अवघड आहे, थोडीशी नाही बरीचशी अवघड. म्हणजे जर त्याच्यात अंतरंगात उतरलं तरच ती कळते. आणि कोणी जर म्हणत असेल मला ज्ञानेश्वरी कळाली तर कंसात समजायचं याला काहीच कळालं नाही. आणि जर एखादा म्हणाला की मी एवढा वेळा वाचलं पण मला अजून ज्ञानेश्वरीतला अंतरंग समजलं नाही, समजायचं त्याच महात्म्याला ज्ञानेश्वरी कळाली. हे ज्ञानेश्वरीचं महत्व. प्रगाढ ज्ञान सगळं माऊलींनी कसं सांगावं सर्वसामान्य माणसाला. माऊलींचं बोलणं म्हणजे अत्यंत मवाळ, साच आणि मवाळ, मिथुने आणि रसाळ, शब्द कैसे कल्लोळ अमृताच. मोजकं बोलावं, कमी बोलावं, मवाळ बोलावं. माऊलींचं बोलणं म्हणजे गालावरनं मोरपीस फिरवण्यासारखं. पण ते बोलणं जेव्हा कळत नाही तेव्हा तुकोबरायांचं बोलणं म्हणजे खटक्यात कानाखाली देऊन गेलं जातं. तुकोबरायांची भाषा कडक आहे. पंचम वेद, वेदांचा तो अर्था मासीच खावा या विमानाने आणि पुन्हा पायीची वाहन पायी बरी. म्हणजे पराकोटीचं स्वाभिमान पण आहे आणि पराकोटीची विनम्रता पण आहे. ज्या मंबाजी बुवाने काठीने बदललं त्याच मंबाजी बुवाला पुन्हा कीर्तनाला आलेले म्हणून त्यांच्याकडे जाऊ, तुमचे हात दुखत असतील ना, तुमच्या हाताला पायाला तेल लावून देऊ का, हे म्हणणारे तुकोबराय किती श्रेष्ठ असते. काय वर्णन करावं तुकोबरायांचं, आपली पात्रता पण नाही. आणि तुकोबरायांचं हे जे वर्ष आहे ते वैकुंठ गमनाचं 375 वर्ष. पुन्हा विद्वान मंडळी तिथे शंका निर्माण करतात, विकल्प निर्माण घेतात. खरंच ज्ञानोबरायांनी समाधी घेतली का, संजीवन समाधी आहे का, तिथं आता गेलं तर ज्ञानोबराय सापडतील का, तुकोबराय खरंच वैकुंठाला गेले का, आणखी काय झालं. अरे कशाला या विकल्पात पडतात. त्याच्यापेक्षा तुकोबरायांची गाथा वाचा, त्या गाथेतला एक अभंग तुम्हाला तुकोबरायांच्या पेक्षाही अगोदर उच्च दर्जाचं प्राप्त करून देईल. म्हणून संतांच्या विचारांच्या वरती त्यांच्यावरती कधीच मनामध्ये विकल्प येऊ दे. जगद्गुरु तुकोबराय संत जनाबाई, काय वर्णन करावं संत जनाबाईचं. अहो तुमचं आमचं कोण सुद्धा कधी विठ्ठल म्हणत नाही. जनाबाईच्या गोळ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. काय अधिकार, काय अधिकार. त्या जनाबाईंचा अधिकार सगळं ऐकायला, सगळं पाहायला त्या ठिकाणी कबीर महाराज आले. कबीर महाराज म्हणतात की ज्या जनाबाईचा एवढा मोठा गौरव आहे त्या जनाबाईला मला भेटण्यासाठी जायचे. आणि ते गेले. कुठे जनाबाई, म्हणजे जनाबाई गोऱ्या वाचायला गेली. आणि तिथे गेल्यानंतर जनाबाई गोऱ्या वेचत असताना त्या गोऱ्या वेचता वेचता तिथे कबीर महाराज जातात आणि पाहत आहेत आणि विचारतात कोण कबीर, कोण जनाबाई आहे. तर त्या वेळेला कोणीतरी सांगितलं त्या ज्या आहेत ना त्या जनाबाई. आणि मग ते जवळून पाहतात तर ती जनाबाई म्हणजे काय, जनाबाई शिव्या देत होती त्याच बरोबरच्या वेळी. आणि मग कबीरांना प्रश्न पडला की ही शिव्या देणारी ही संत कशी असू शकते, ज्यांच्याबद्दल मी ऐकलंय ती अशी कशी असू शकते, संत पदावर पोहोचणारी अशी कशी असू शकते. पण त्या कबीर महाराजांना पुढं माहिती होतं
ही फक्त त्या शेजारी बाईला शिव्या देत नव्हती, तिला शिव्या देण्याचा थेट अधिकार देवाला सुद्धा होता. आणि म्हणून आले आले मिठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रटली झाली, हा अधिकार जनाबाईचा आहे. तुम्ही कसं लाखात एक म्हणणार आहोत, कोट्यात एक भगवंताला शिव्या देण्याचा अधिकार असणारे संत जनाबाई, काय अधिकाराचं वर्णन करा. म्हणून ही संतांची जी माती आई आहे ना, ही सगळी एकमेवाद्वितीय संत जनाबाई. आणि मग कबीर महाराज तिथे गेले आणि का मांडता, ते म्हणाले हिने माझ्या गोऱ्या घेतल्या, ती म्हणाली नाही माझ्या गोऱ्या. मग म्हणाले आता तुम्हीच न्याय निवाडा करा. कसं गोऱ्या कसा काय, कशा न्याय निवाडा करणार. आणि म्हणून संत जनाबाई सांगितलं ती गोरी घ्या, कानाला लावा, ज्या गोरीमधून विठ्ठल विठ्ठल ऐकायला येईल ती माझी गोरी. म्हणून मी म्हणाले की आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला कधी कधी म्हणत नाही, अशा वेळेला जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणाव्या. केवढा मोठा अधिकार, किती मोठा अधिकार जनाबाईचा अधिकार इतका मोठा होता की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, आणि त्याच्यामध्ये जनाबाई ज्ञानदेवांना सांगतात ज्ञानदेवा तुम्ही बोला हो, कीर्तनामध्ये तुम्ही अभंग म्हणा, हे सांगण्याचा अधिकार संत जनाबाईचा होता. आणि आपण मात्र विचार करतोय की स्त्री पुरुष मुक्ती, स्त्री पुरुष समानता अलीकडच्या काळात आलेली आहे. खरी स्त्री पुरुष समानता संतांच्या काळात होती, तिथे संत जनाबाईंना अभंगाचा अधिकार होता. चोखामेळांच्या पत्नीला सोयराबाईला अभंग रचण्याचा, एकच अभंग जर तुम्ही अवघा रंग एक झाला, एकच अभंग आहे, त्या अभंगात सगळ्या गोष्टीचं सार आणलंय संत सोयराबाई. चोखोबा महाराजांची तर हळ विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. संतांचं वैभव मी मगाशी सांगितलं ना की चोखोबा महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा पांडुरंग परमात्म्याने नामदेवाला सांगितलं, अरे माझा भक्त तिकडे गेलाय, त्याची हळ घेऊन ये, त्याला इथे माझ्या हाताने त्याचं अस्थि विसर्जन करायचं. काय ताकद असेल, काय क्षमता असेल. त्यावेळेच्या जाती धर्मामध्ये सगळं बाजूला ठेवा, पण भगवंताला ओढ लागली. आणि मग नामदेव महाराज गेले ती हळ गोळा, म्हणजे ओळखायची कशी हळ, ज्या हळ कानाला विठ्ठल विठ्ठल येईल ती हळ गोळा करा, ती चोखोबांची हळ आहे. आणि ती हळ घेऊन जेव्हा नामदेव यायला उशीर झाला तेव्हा भगवान पांडुरंग अक्षरशः गोपालपुऱ्यापर्यंत गेले होते. जसं आपण जर कोणाची वाट बघत असो ना की येतोय की नाही, तो भगवंताला उत्सुकता लागून राहिली, ते गोपालपुऱ्यापर्यंत गेले. आणि तिथं जाऊन भगवंताने त्या नामदेवाला सामोरे गेले आणि नामदेवाला सांगितलं की ती सगळ्या अस्थी लवकर दे मला. अस्थी घेतल्या कशात पांडुरंगाने, आपल्या पितांबरामध्ये त्या चोखामेळ्याच्या अस्थी घेतल्या आणि तिथं विलीन करून घेतलं. काय ताकद असेल चोखामेळ्याची, काय सामर्थ्य असेल. चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण त्यांनी करावं. सगळे संत भेटायला देवाला जातात, पण असा एक संत आपल्या मानलेमध्ये होऊन गेला ज्याला भेटायला देव, संत सावता महाराज. म्हणून सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु विठोबाची पालखी आनंद गावामध्ये येते. संत सावता महाराज कांदा म्हणजे अवघी उठाली. त्या संत सावता महाराजांचा एक अभंग फार मार्मिक आहे. तो कोरोना कालावधीत नाही, कोणत्याही कालावधीत अत्यंत उपयुक्त आहे. फक्त आपण त्या संत वाङ्मयापर्यंत पोहोचत नाही, हे आपलं दुर्दैव. समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहा. तुम्ही अभंग पूर्ण वाचा आणि अंतरंगात झिरकून घ्या. एके दिवशी पालखी सुभेदार, एके दिवशी तुमच्या पुढे कोण असेल, पालखी असेल, पण एक दिवशी तुम्हाला पायी चालावं लागेल. एक दिवशी पालखी सुभेदार, एके दिवशी पायीचा चाकर, पायी चालावे समयासी सादर व्हावे. कधी इतका अन्न असेल की काय खावं असा प्रश्न येईल, पण कधी एक दिवस असेल की काय खावं असा प्रश्न येईल. समयासी सादर व्हावे. इतका उच्च दर्जाचा अभंग आहे. प्रत्येक क्षणाला सामोरं जावं. एकेका संतांचा एक अभंग जरी घेतला तरी सुद्धा आपलं जीवन परिपूर्ण होऊन जाईल. आता संत मांदियाळीमधून मी थोडासा येतो, नाही तर मी मुळात आपण सगळेच वारकरी आहोत आणि एकदा संतांचा विषय निघाला, एकेका संतांच्या वरती आपण कित्येक दिवस बोललं तरी ते कमी ठरेल. परंतु आता त्या मांदियाळीतून थोडंसं अलीकडे येतो आणि ह्या सगळ्या संतांना किंवा ह्या सगळ्या गोष्टींना एक महत्वाचं अधिष्ठान ज्यांच्यामुळे प्राप्त झालं, ज्यांच्यामुळे देवाऱ्यातले देव शाबूत राहिले, असे छत्रपती शिवाजीराव. हे स्वराज्य निर्माण केला, अठरापगड जाती एकत्र केल्या, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. सगळ्यापेक्षा कदाचित छत्रपती शिवरायांच्या पेक्षा मोठं साम्राज्य आणखी कोणी निर्माण केलंही असेल. छत्रपती शिवरायांच्या पेक्षा मोठं स्वराज्यही असेल, त्यांच्यापेक्षा कोणी अधिक पराक्रमी असेल. परंतु जेव्हा चारित्र्याचा विषय येईल ना
तेव्हा छत्रपती शिवरायांच्या पेक्षा या जगात दुसरा चारित्र्य संपन्न राजा काय विवेक असेल. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती. रायबागेत जी औरंगजेबाच्या बाजूने लढली, शिवरायांच्या विरोधात लढली, तरी सुद्धा तिला साडी चोळीचा आहेर केला. स्त्री दाक्षिण्य काय असतं हे छत्रपती शिवराय, त्यांचा सगळा इतिहास आपल्याला माहिती. आणि हे शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊ हे खरं त्या मागचं सगळ्यात महत्वाचं केले. छत्रपती शिवरायांचे सगळे सरदार लाखात एक. तानाजी मालुसरे मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाणा किल्ला घ्यायला गेला. तानाजी मालुसरे लाखात एक काय कोणत्यात एक. कुतुबशहाच्या दरबारामध्ये कुतुबशहा म्हणाला की तुमचे सरदार खूप चांगले आहेत, तुमचं सैन्य चांगलं आहे, पण हत्ती कुठे आहे. छत्रपती शिवरायांनी सांगितलं आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीशी झुंज देतील अशी आमची माणसं आहे. एसाजी करून हत्ती बरोबर लढले. एका तलवारीच्या घावात हत्तीला घायाळ करणारे एसाजी करून आपलेच. रायगडाची उभारणी केल्यानंतर सुद्धा काय पाहिजे, खरं तर काहीही मागू शकले असते तरी दिलं असतं, परंतु विरोधी इंदलकरांनी एकच मागितलं, पायरीवरती माझं नाव ठेवलं, पायरीवर नाव द्यावं एवढंच. आणि म्हणून सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. लाखात एक नाही, कोट्यात एक. सगळे सरदार तुम्ही विचारत, छत्रपती शिवरायांचे सगळे सरदार काय माणसं नेमली छत्रपती शिवरायांनी. लाखात एक नाही, एकमेवाद्वितीय. आणि रणनीती जर आपण छत्रपती शिवरायांची पाहिली तर प्रत्येक वेगळी रणनीती. अफजल खानाला मारण्याची रणनीती, शाहिस्ते खानाला मारण्याची किंवा त्याला घाबरवण्याची किंवा त्याला बोलवण्याची नीती, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. आणि गनिमी काव्याच्या खऱ्या अर्थानं जगत कोण असतील तर छत्रपती शिवराय ते लाखात एक आहे, एकमेवाद्वितीय. आता पुन्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सगळं सुरू आहे. मला अलीकडच्या काही उदाहरणं द्यायचे म्हणून मी थोडंसं वेगाने पुढे जातो. छत्रपती संभाजी महाराज आता छावा आला म्हणून आपण सगळे त्याच्या अगोदर जे खरे निस्सिम धर्मवीर होऊन गेले, धर्माबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज काय असतील हे त्यांनाच खरं विचारा. मृत्यू आला समोर की भल्या भल्यांची गाळ उठते. भल्या भल्यांना काही ठिकाणी असं वाटतं जान आहे तो जान आहे, जगलो तर बघू, आता धर्म तर स्वीकारू, मग बघू काय करायचं. पण नाही, प्राण गेला तरी बेहतर. धर्मासाठी बलिदान करणारे छत्रपती शंभूराजे जगात काय असा इतिहासामध्ये असा छत्रपती बोले नाही. किती त्रास सहन करावा, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड त्रास. घरी सावत्र मातेचं पुन्हा ते अजून असूया. प्रत्येक सरदारांनी छत्रपती शिवरायांना दिलेली साथ, पण यांच्या विरोधात केलेल्या त्या सगळ्या कुरघोड्या, याच्यावर मात करत करत हे लेकरू राजमाता जिजाऊंच्या पंखाखाली थोडस तयार झालेलं हे लेकरू किती त्रास सहन करा. छत्रपती संभाजी. आता मी पुन्हा थोडस अलीकडे येतो. मगाशी मला राजेंद्र घवटे यांनी हिंट देऊन ठेवली एक प्रकारे. स्वामी विवेकानंद काय सांगावं स्वामी विवेकानंदांचं, पूर्ण 1 तासाचा विषय, पण पुन्हा 2-3 मुद्दे लक्षात घ्या. असं म्हटलं जातं की कोलंबस डिस्कवर्ड द सॉइल ऑफ अमेरिका, बट स्वामी विवेकानंद डिस्कवर्ड द सोल ऑफ अमेरिका. अमेरिकेचा आत्मा जागा केला. अरे त्यागवादाची मंजूळ वासनी तिथे जाऊन वाजवली, जिथे भोगाच्या गर्तेत सगळे लोळत पडले. पाश्चिमात्य देश, तिथं काय सगळे आयुष्यच आयुष्य करायचे, दुसरं काय नाही. पण त्यांना त्यागवादाची मंजूळ वासनी त्यांनी वाजवून दाखवली. आणि 2च शब्दात आपले जग जिंकलं. 2च शब्दात, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. खरं तर तो सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. परवानगी देणारं ते पत्र हरवलं, मग पुन्हा एका पाईपलाईन मध्ये थांबावं लागलं. मग तिथे एका महिलेने, मग तिथून प्रोफेसर राईट, मग माझ्याकडे ते नाहीये, पत्र नाहीये, मला व्याख्यान द्यायचंय. आणि मग थोडासा संवाद झाल्यानंतर प्रोफेसर राईट यांनी सांगितलं, अहो तुम्हाला बोलण्यासाठी काही पत्र मागणं किंवा तुमच्याकडनं त्याची मागणी करणं म्हणजे सूर्याला तुला चमकण्याचा अधिकार आहे का हे सांगण्यासारखं, हे मागण्यासारखं. तिथून मग तो इतिहास झाला तो सगळ्यांना माहिती आहे. म्हणून या जगामध्ये जर तुम्हाला मला, मी मगाशी सांगितलं की वक्ता दशसहस्रेषु असला तर लाखात एक होण्यासाठी जाता व्हा. परंतु त्याच्या पुढे मी आता स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला लाखात एक किंवा काहीतरी वेगळं व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायला. सगळेजण भाषणाची सुरुवात
ही लेडीज अँड जेंटलमेन ऑफ अमेरिकाशी करत होते आणि आपल्याला तेच असतं. आता तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहिती नाही, परंतु बऱ्याच वेळा माईक मध्ये बोलत असताना आपण बऱ्याच जणांचं हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 असंच असतं ना, असंच असतं हॅलो. आता हा हॅलो कोण आहे, कुणी आणला हॅलो, पण आपलं कुठेतरी ऐकायला येतं हॅलो. बरं चेक आणि इथं कॅश पंचायत चेक हॅलो चेक कॅश 1 2 3. आणि मी सुरुवात करताना कशी सुरुवात केली जर कोणाला आठवत असेल तर मी कशाने ओमने सुरुवात होतं की नाही, वेगळे पाणी हे वेगळे पाणी. बरं ओम काय आहे, ओम म्हणजे या जगातला पहिला ध्वनी आहे, पहिला साऊंड या पृथ्वीवरती या विश्वात आला असेल तर ओम. प्रत्येक मंत्राची शक्ती ओम शब्दामध्ये आहे. ब्रह्म विष्णू महेशाचं तेज त्याच्यामध्ये आहे. एकाक्षरी मंत्र आहे ओम नमोची आज्ञा ज्ञानेश्वरी सुरुवात ओमने. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय. ओम सोडलं तर या जगात काहीच नाही, सर्वत्र ओंकार भरलेला आहे. मग मी हॅलो म्हणण्यापेक्षा ओम 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 म्हटलं तर माझंही वाणी पवित्र झाली आणि तुमचेही कान पवित्र झाले आणि सगळ्या सभागृहामध्ये पावित्र्य आणि चैतन्य निर्माण झाले. हे वेगळे आणि तेच वेगळे पण लेडीज अँड जेंटलमेनच्या ऐवजी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि मग 2 मिनिटं तर नुसती म्हणजे भाषणाला वेळ मिळाली होती 5-1 मिनिटं आणि त्यातले निम्म्याहून अधिक मिनिटं तर फक्त टाळ्या ह्याच्यातच. आणि जग जिंकून आल्यानंतर सुद्धा मला पुढे त्यांचं वेगळेपण सांगायचं. जग जिंकून आले, अमेरिकेमध्ये अनेक भाषणं केली, सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. अमेरिका पिंजून काढली, त्यांची लाईन लागली सगळी, पण त्याच्यात सुद्धा या व्यक्तिमत्वाने आपलं सत्व आणि सत्व सोडलं नाही, मातृभक्ती सोडली नाही. अमेरिकेहून परत आल्यानंतर हे जंगी मिरवणूक निघाली, सगळ्या बंगालमध्ये सगळीकडे उदो उदो जे जे कारण ती मिरवणूक नेमकी त्यांच्या घराजवळ आली. आणि अशी थोडीशी उंचावरती माता भुवनेश्वरी अशा आपल्या लेकराचं कौतुक पाहतो. आणि त्या ठिकाणी त्या रथातून जात असताना स्वामी विवेकानंदांनी आपल्या माईकडे पाहिलं, आपल्या आईकडे पाहिलं आणि रथातून उडी टाकली आणि पळत पळत जाऊन आईच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला आणि आता सांगा आता काय अर्थाने मी जय केली. अमेरिकेत बोललो, मोठा झालो, तिथे माझी भाषणांची सगळ्या लोकांनी वाहवा केली. मला तेव्हा नाही, आता मी मायेच्या पंखाखाली आलो ना, आता मला कशाचंच काही कमतरता नाही. हे स्वामी विवेकानंदांचं मोठेपण. स्वामी विवेकानंदांचं मोठेपण अजून एका कृतीमध्ये की काही झालं तरी आपलं जे आहे ना ते सोडायचं, आपलं जे आहे ना ते सोडायचं नाही. हल्ली आपण आपलं विसरलं. आपल्याला एखादी गोष्ट अमेरिकेतून आली, योग आपला आहे, पतंजली ऋषी आपले, पण हाच योग अमेरिकेकडून योगा म्हणून आला की आपण मग आपण त्याला म्हणतो आपलं सत्व आहे. गीता धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे, तो केवळ आपला आहे म्हणून नाही. गीता शब्द उलटा करा, तागी 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 त्याग शिकवतो. गीता शब्दात सर्वस्व आहे. मग व्याख्यानामध्ये आपल्याला माहिती की त्या सर्व धर्मग्रंथामध्ये उशिरा आल्यामुळे आपली गीता वरती होती, आपला धर्मग्रंथ वरती होता. कोणीतरी नतद्रष्टाने पाहिलं तो वरचा उचलून खाली ठेवला. काही लोक असतात असे, म्हणून तर माऊलींनी माफी मागितली, जे घळांची व्यंकटी सांगो हे घळ सगळीकडे आहे. मग कोणीतरी वरून खाली ठेवलं तरी बघा प्रत्येक गोष्टीत आपलं स्वतः सोडलं नाही तरी. मग त्यांनी बोलता सांगितलं हे एवढे सगळे धर्मग्रंथ आहेत, मान्य मला हे सगळे एकावर आहेत, पण खरं सांगू का या सगळ्याचा बेस, सगळ्याचा पाया आमचा धर्मग्रंथ गीता आहे, कारण ते सगळ्यांना. आणि जर तुम्हाला गमतच बघायची असेल तर मी आमची गीता काढून घेतो, बघा सगळं कोसळतंय झालं कार्यक्रम संपला. आता काही भावात तिथे होते, त्यांनी सांगितले की आता खाली ठेवल्यावर हे जर मूळ म्हणताय तर आपण आता पुढच्या व्याख्यानात त्याला सगळ्यात वर ठेवू आणि मग पुढच्या वेळेला ती व्याख्यानात गीता वरती ठेवू. स्वामी विवेकानंदच होते. ते म्हणाले तुमच्या लक्षात आले का हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या धर्मग्रंथांचं सार बघायचं असेल तर ते सगळ्यात वरती आहे. त्यामुळे तुम्ही सगळं सोडून द्या आणि फक्त वरचं सार वाचलं. आता दूध कोण घेत असते, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त पवित्र आहे. आता याच्यापेक्षा वेगळं काय करायचं म्हणून तिसऱ्या बाजाराने अजून डोकं लावलं. तो मला आता मध्ये ठेवू आपण आणि त्याने मध्ये ठेवली गीता.
तेव्हाही स्वामी विवेकानंद म्हणाले आपण काय कोणतेही फळ खाताना सगळ्यात आतला सगळ्यात जे आहे ते बाहेरचं काढून टाकतो हे करतो आणि मधला गाभा तोच बरोबर हे करतो. वरचे सोडून द्या, खालचे सोडून द्या, मधला गाभा म्हणजे जगात सर्वात पवित्र आहे. हे जरी बोलण्यासारखं असलं आणि टाळ्या वाजवण्याचा अभिमानाचं जरी असलं तरी त्यात खऱ्या अर्थानं गीतेचं महत्वच आहे. आणि खरंच गीतेसारखं तत्वज्ञान आपल्या जगात कुठेही नाही. म्हणून स्वामी विवेकानंद सर्वश्रेष्ठ. इतका मातृभक्त मला आता जोडून आलं म्हणून सांगतो अब्राहम लिंकन. मी आता जरा गती देतो कारण आपल्याला वेळेत मला बऱ्याच वेळेला 8 वाजून गेले. म्हणतात जेवढे सांगता येतील तेवढे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. अब्राहम लिंकन, मातृभक्त अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन कसा शिकला? चुलीच्या उजेडापुढे शिकला. चुलीच्या उजेडापुढे शिकताना कधी कधी ती भाकर करपायची कारण तो जाळ मोठा असेल तर ती भाकरी करपायची आणि याला उजेड लागायचा. मग आई भाकरी करपायला लागली की जाळ मागे घ्यायची आणि मग हा परत पुढे सरकायचा. तेव्हा आई त्याला म्हणाली अरे बाळा ती भाकरी करपून जाईल माझी, तुला जाळ मोठा. तो म्हणाला भाकरी करपून जाईल हे ठीक आहे आई, पण हा जर जाळ मोठा नसेल तर माझ्या पुस्तकावर उजेड पडणार नाही. भाकर करपली तर चालेल पण हे जर मला अभ्यास नाही करता आला तर माझं आयुष्य करपून जाईल. आई मला अभ्यास करू दे. आणि मग त्या आईने भाकर करपून दिली पण त्याचं आयुष्य करपून दिलं नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. हे त्याच्यात मोठेपण नाहीये. खरं मोठेपण अब्राहम लिंकनचं असं आहे. पुन्हा स्वामी विवेकानंदांचा जागा पकडतो मी. अब्राहम लिंकनची सुद्धा मिरवणूक चालली होती. अब्राहम लिंकन सुद्धा समोरच्या माणसांना अभिवादन करत चालला होता. पण समोरचा माणूस जेवढा खाली वाकेल त्याच्यापेक्षा जास्त खाली अब्राहम लिंकन